चार्जर स्टार चॅलेंज सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू राऊंड विकेट. सुंदर फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण. मैदानावरती बाकीचे खेळाडू आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आपण मैदान क्लिअर करायचंय. फक्त खेळाडूच मैदानावरती थांबतील. सादिक सर पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. छान गोलंदाजी करत असताना गोलंदाजा वापरत असतो. धावसंख्या 5. पहिल्या चेंडूवरती खडखडीत चौकार. आणखीन एक खडखडीत चौकार. सुरेख फटका. आणि आता इथे जल्लोष पाहू शकता कशा पद्धतीने होतोय मैदानावरचा खेळ पाहिल्यानंतर. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं फॅमिली सर्व कुटुंब मैदानावरती दाखल झालेलं आहे. कुपन्स देखील आपण घेतलेले आहेत. धावसंख्या 17. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या अतिशय जबरदस्त. सुरुवात खूप चांगली झाली. 17 धावा धावफलकावरती. धावसंख्या 17. जबरदस्त फटका खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव मिळते. धावसंख्या 18. श्री जबरदस्त बॅटिंग करत असताना आतापर्यंत दोन्ही बॅट्समनने आक्रमक बॅटिंग केले. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये उडाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. त्यामुळे डगआउट मध्ये जल्लोष झालाय. नशिबाची साथ मिळते. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 19 पनन. चार्जर स्टार आणि चार्जर अतिशय महत्वाचा सामना. लालबाग स्टारनं टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे आता आपण बघितलं तर धावसंख्या 19. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. श्री मैदानावरती. त्याचबरोबर लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. अर्जुन ऑन साइडला फटका चांगला खेळला. अतिशय सुंदर फटका लॉंग मध्ये. क्षेत्ररक्षक 1 धाव. धावसंख्या पोहोचली ती आता 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण बघू शकता श्रीची बॅटिंग अफलातून आहे. कडक बॅटिंग तो करतोय. आमच्याबरोबर ही सगळी बच्चे कंपनी त्याचे पाठीराखे आहेत. आक्रमक बॅट्समन आहे. धावसंख्या 20 धावफलकावरती. तर लवकर सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. GW खापकर मसाले चौकार आणि षटकार येणार का ते देखील पाहूया. फुलटा चेंडू माऊमध्ये आहे. जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू जाईल 6 धावांचा षटकार.
भार्गव मात्र थोडासा पळत होता. पुलचा फटका खेळला, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या दिशेने अतिशय वेगानं 4 धावा, खडखडीत चौका. कधी करणार आहेत धाव संख्या 3 धावा धावफलकावरती. श्रीची बॅटिंग आपला श्रीची बॅटिंग तुम्हाला आवडले का? आपण त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. काय बॅटिंग केले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा वेग प्रचंड आहे. धाव संख्या 30. अर्जुन आणि श्री मैदानावरती आहेत आणि आघाडीच्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केले. फ्लाइंग स्टार्ट दिलाय. कुटुंबाचे दोन साईडला धाव संख्या बदले 31 वरती जल्लोष करत असताना हे सर्व खेळाडू. धाव संख्या 31. भार्गव उडी कधी मारणार आहेस? राऊंड विकेट. हो परतच बाद. श्रींची खेळी संपुष्टात. सेलिब्रेशन लालबाग स्टार. भार्गव आता उडी मारायची आहे. भार्गव बाजूला भार्गव उडी मारायची आहे. भार्गव ए भार्गव बेटा उडी कधी मारणार आहेत? मोठा विकेट तुला मिळालाय. मारली का? अरे आम्ही बघितली ना रे बेटा. धाव संख्या 31 एका गडाच्या मोबदल्यात. श्रीचा विकेट गेला म्हणून भार्गवने उडी मारली. श्रीनं शानदार बॅटिंग केली. ऑफटॉपच्या बॅटचा चेंडू पंचांचा इशारा बघूया. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धाव संख्या 32. अर्जुन आणि श्री आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाल्या बॅटिंग करण्याकरता. रॉकी रुद्र कारीकर संघाचा नेता, संघाचा कर्णधार. हवेमध्ये चेंडू आहे. बॅटमन आउट. भार्गव बघूया. भार्गव पुन्हा एकदा उडी मारणार आहे. आणखीन एक विकेट गेली तर आणखीन एकदा काटविल करणार. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. धाव संख्या 32 ला 2. चार्जर आणि स्टार सामना. हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु चील पकडता आला नाहीये. धाव संख्या 33. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शानदार कामगिरी करत असताना गोलंदाज या षटकात दबाव तर निश्चित होता आणि भार्गवचं काटविल जे आहे ना ते अगदी बघण्याचं. आराध्य अप्रतिम कामगिरी करत असताना आराध्य परब संघाचा आराध्य शिंदेची अफलातून कामगिरी. 33 ला 2. चार्जर आणि स्टार सिनियर खेळाडू यानंतर आपल्याला बघायला मिळतील. हे ज्युनियर खेळाडू आहेत. ऑन साईडला फटका सुंदर खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सारंगने या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केले. सारस त्या ठिकाणी सारसने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केले. धाव संख्या 34. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. डीजे मास्टर तुमची वेळ झालेली आहे. ऐकूया सुंदर गाणं. 34.
अर्जुन ऑन स्ट्राईक करेंडा अर्जुन. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. आणि तुम्ही जर शाळेत जात असाल ना तर 35 मार्क अतिशय महत्त्वाचे असतात. सध्या चार्जरचा आकडा बघा 35 वरती पोहोचलाय. 35. कर्णधार म्हणाला होता जर 30 झाल्या तरी त्या खूप ठरतील, परंतु श्रीनं चांगली बॅटिंग केली, अर्जुननं चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग केली. 35 ला 2 चार्जर. षटकाचा पुढचा चेंडू ऑन साइडला टायमिंग चांगलंय, पूल केलंय, जबरदस्त फटका, कडक शॉट. $39.2. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट बॉलचा इशारा करताय. धाव संख्या 40 धावा 10 फलकावरती. सुरेशची अफलातून बॅटिंग, कडक बॅटिंग केले. लालबाग प्रीमियर लीग 2025 विजयाचा निर्धार. लालबाग प्रीमियर लीग 2025 चा थरार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. लेग बाईचा इशारा पंचांचा. आता द्रोण व्ह्यू पाहताय ज्या पद्धतीनं ही स्पर्धा रंगते. लालबाग प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मुंबापुरीमधील मायानगरीमधील एक मानाची स्पर्धा. शानदार आयोजन, राऊंड विकेट गोलंदाजी, आकुंडामध्ये चेंडू ऑन साइडला पूल केला, फटका दर्जेदार आहे. चेंडू सीमा शपार, धाव मिळते 4, कडकडीत चौकार.
तावडेकर, विकास पवार, संतोष काडे, प्रमोद पवार, किरण मादे, लालबाग लेजंड रॉयल, सुधीर साळवी जे आधारस्तंभ आहेत, राजेंद्र लांजवळ आणि सुधीर साळवी, बाळासाहेब कांबळे, किरण वाणी, विनायक पवार, दीपक जाधव, बाळा लांजवळ, संदीप तुळसकर, सागर गुप्ता, महेश काग, त्रिपुर खाडे, नंदिनी साळसकर. लालबाग स्टार लवकर या, चला मजा करायची आहे ना तुम्हाला, या लवकर. मला बघायचं तुमचा जल्लोष आणि त्यानंतर बॅटिंग कशी करता तुम्ही. प्लॅन बनतोय, चार्जरचा प्लॅन. ते 4 झालेत कारण 50 धावा दाबल करते, 51 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. शानदार कामगिरी केली. डीजे मास्तर या, गाणे घेऊया आणि त्यानंतर लगेचच मैदानावरती आपण ज्युनियर खेळाडूंचा जलवा पाहूया. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू सुरेख ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 51 धावांचा पाठलाग, डिक्लरचा इशारा सादिक राजापूरकर या ठिकाणी करत असताना ही आता या ठिकाणी टीम आमच्या बरोबर आहे, अर्थात लालबाग स्टार. ज्या भार्गवने आज 2 वेळा कार्टविल केले ना, अफलातून आहे. काय कार्टविल केले भार्गवनं. त्याची तब्येत थोडीशी ठीक नाही तरी सुद्धा कार्टविल अगदी बघण्यासारखं होतं. धावपरकर धाबा 2 आहेत, 51 धावांचा पाठलाग. ऑफटमच्या भारतात चेंडू वाईट बॉलचा इशारा. भार्गव कोण चांगली बॅटिंग जाऊन मैदानावरती करेल. काय बॅटिंग दोघांपैकी कोण चांगली बॅटिंग करेल. दोघे पण. तू कार्टविल कोणाकडनं शिकलाय. लहानपणापासूनच येते मला. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांचं शुभागमन होते. आपण त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. वेलकम. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती व्यासपीठावरती आदरणीय अजयजी चौधरी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. लालबाग प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य व्यासपीठावरती सर आपलं स्वागत आहे. माजी आमदार चौधरी साहेबांचं शुभागमन मंचावरती झाले. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. विद्यमान आमदार चौधरी साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती. बच्चे कंपनीचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. सादिक राजापूरकर जरा शाहरुख स्टाईल करा. शाहरुख बघा या ठिकाणी हा जल्लोष सुरू झालाय. बच्चे कंपनीचा जल्लोष. 51 धावांचा पाठलाग. धावसंख्या धावफलकावरती 5. राजन कोतावडेकर साहेबांच्या शुभ हस्ते अगदी थोड्याच वेळात विद्यमान आमदार चौधरी साहेबांचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती आगमन झाले आणि हा जल्लोष या ठिकाणी आहे बच्चे कंपनीचा. जे ज्युनियर खेळाडू आहेत राजनजी कोतावडेकर साहेब, आपल्याला मी विनंती करणार आहे या षटकानंतर आपण सन्मान करायचा आहे. क्या बात है, क्या बात है. उलटा चेंडू खेळलाय ऑफसाईडला. इष्ट कबरला
नो बॉलचा इशारा झालाय का बघूया पंचांचा. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा झालाय. 51 धावांचा पाठलाग. आता लालबाग स्टारचा जो संघ आहे निश्चितच जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. या षटकाचा पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जातोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या 11. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली दोन्ही बॅट्समनने. मिस्टर एक्स्ट्रा देखील पाहायला मिळत आहे. जल्लोष आपल्याला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. सुरेख फटका खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या पार जाईल. चौकार. कडकडीत कडकडीत चौकार. शानदार टायमिंग. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं कोणाला बक्षीस मिळालं ते देखील पाहूया. परंतु तत्पूर्वी या सामन्यात विजेता कोण होणार. प्रचंड गर्दी. लालबाग प्रीमियर लीग 2025. धावसंख्या 16. भार्गव वरती भार्गव वरती आहे. त्याला उचलणार कोण. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू. वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा झालाय. धाव संख्या 17. भार्गव वाईड बॉलचा इशारा. 51 धावांचा पाठलाग. धावफलक धावा 18 आहेत. हा जल्लोष या ठिकाणी सगळ्यांचा आपल्याला बघायला मिळतो आहे. अतिशय शानदार असा खेळ. यानंतर लिजेंड खेळाडूंचा जलवा आपल्याला बघायला मिळेल. व्यासपीठावरती विद्यमान आमदार चौधरी साहेबांचं आगमन झालंय. सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच आपण आल्यामुळे 4 चार लागलेले आहेत. धावसंख्या 18. परंतु मैदानात जी बॅटिंग झाली ते तुम्हाला आवडली असेल तर दोन्ही बॅट्समनसाठी आपण टाळ्यांचा गजर करूया. टाळ्यांचा गजर होतो. शानदार खेळ मैदानावरती दोन्ही बॅट्समन कडून. आणि आता आपण जल्लोष देखील पाहू. We won. बघा हा जल्लोष काय या ठिकाणी जल्लोष आहे. ऑन साइडला चेंडू खेळलाय. धावसंख्या धाबलकावरती 19 आहे. 19. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय गौरी चौधरी यांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे. अक्षयजी रामाणे यांना मी विनंती करेन आपण यथोचित सन्मान करणार आहोत. अक्षयजी रामाणे प्लीज हा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. फुलटॉ चेंडू ऑन साइडला खेळला. नो बॉलचा इशारा झालाय पंचांकडून. व्यासपीठावरती कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांचा विशेष सन्मान केला जातो. कार्यसम्राट आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांचा विशेष सन्मान लालबाग प्रीमियर लीग 2025च्या भव्यदिव्य मंचावरती केला जातो आहे. सन्मान करणं आमची परंपरा आहे, संस्कृती आहे. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व लोकप्रिय आमदार आदरणीय अजयजी चौधरी साहेबांचा सन्मान. त्यानंतर गौरी चौधरी यांचाही विशेष सन्मान या मंचावरती संपन्न होतो. आदरणीय गौरी चौधरी यांचाही सन्मान या मंचावरती संपन्न होणार आहे. अजयजी चौधरी साहेबांचा सन्मान आपले विद्यमान आमदार गौरी चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सध्या आपली हे चित्र टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून टिपली जातात.
थँक्यू सो मच. आदरणीय सन्माननीय अजयजी चौधरी साहेब, तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर गौरी चौधरी, आपलेही मनापासून धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनापासून या ठिकाणी आभार. थँक्यू सो मच. लिजन खेळाडू राजेंद्र लांजवळ, संदीप शिकारे, दीपक जाधव, उदय साळवी, राम मावळे, संतोष गुरव, सुरेंद्र लांजवळ, राजन कोतावडेकर, विकास पवार, संतोष काडे, प्रमोद पवार, किरण माधे, सुधीर साळवी, बाळासाहेब कांबळे, किरण वाणी. आपण तयार आहे. विनायक पवार, दीपक जाधव, बाळा लांजवळ, संदीप तुळसकर, सागर गुप्ता, महेश गाग, त्रिपूर खाडे, अनिल साळसकर, महेश पावसकर, सवारी तयार. त्याचबरोबर सामन्याला आपण बघितलं तर कलाट मिळते. धावसंख्या 23 धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि याच दरम्यान लालबाग स्टार भार्गवनं 2 काटपील करून सगळ्यांची मनं जिंकलीत. ओ सुरेख सुरेख गोलंदाजी ऑफ्टमच्या भारता चेंडू. भार्गव, तू मगाशी काहीतरी म्हणाला होतास. WW बबिता WW बबिता. हा काय नवीन पॅटर्न आहे? काय समजलं नाही मला. हा लालबागचा पॅटर्न आहे. ऑन साइडला चेंडू कळलाय. 1 धाव. भाग मिल्खा भाग, भाग मिल्खा भाग. मैदानावरती ओव्हर थ्रू झाला होता आणि त्याचा फायदा घेत धावसंख्या 24 वरती पोहोचले. 24 पन्नान आणि दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केले. शानदार बॅटिंग. धावसंख्या 24. सादिक राजापूरकर हा मोमेंट एन्जॉय करतायत. सादिकची बालपणाची आठवण झाली तुम्हाला. या षटकात पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. षटक समाप्त झाले का? षटक समाप्त झाले. धावफलकावरती एकूण धावा 24 आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27. परत एकदा आपण ऐकूया, कारण आता या ओव्हर मध्ये षटकार किंवा चौकार आलेले नाहीये. त्यामुळे या ठिकाणी डिमांड बघा, डिमांड बघा. वी वॉन्ट, वी वॉन्ट, वी वॉन्ट, वी वॉन्ट. षटकार आणि चौकारांची या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यामुळे डिमांड तर झालेली आहे. मागणी केली. भार्गव पुन्हा एकदा. भार्गव हा लालबागचाच पॅटर्न आहे. तो कुठं मार्केटमध्ये मिळणार नाही. टप्पापर्यंत थोडस खाली राहतो चेंडू. मी सादिकला एवढं स्माइल करताना कधीच बघितलेलं नाहीये. पहिल्यांदा या लहान मुलांबरोबर पंचांचं काम करत असताना आमचे दोन्ही मित्र एन्जॉय करतायत. धावसंख्या झाली 24. तिसऱ्या षटकाचा खेळ. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नाव रिमेनिंग 11 डिलिव्हरी. ऑन साइडला फटका तर चांगला सजवला. बघूया काय करते. चेंडू सीमारेषा पार जाणार का? चेंडू सीमा रेषा पार गेलाय की नाहीये? नो बॉल. 2च धावा मिळते. 2च धावा. नो बॉल. याचा अर्थ 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता. काही जणांना वाटतं की हा चेंडू सीमापार गेलाय. सादिक, फ्रीटचा इशारा आहे. फ्रीट आहे काय ना? ओके, फ्रीटचा इशारा, फ्रीटचा इशारा बघा सादिक भाई. आणि हा फ्रीटचा इशारा. गरगर 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 गरगर. त्यांचा हात फिरलाय. अशोकजी पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. लालबागच्या राज्याच्या गणेश उत्सवाचे कार्यकारिणीचे सदस्य, सक्रिय सदस्य आज या ठिकाणी दाखल होतात. अशोकजी पवार साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. आदरणीय अशोकजी पवार साहेब. आखोटाचा चेंडू हुक केलाय.
छोटू सीमारेषा पार जातोय. बघूया काय घडतंय. चौकार के षटकार डिक्लेअर मध्ये गेलाय आदरणीय अशोकजी पवार. आता समीकरण बघूया. 33 धावा धाबलकावरती आहेत. इथून अजून 18 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 18. ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य आदरणीय अशोकजी पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 18. 33 ला अजूनही कोणती विकेट गेलेली आहे. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. अर्णव ऑन साइडला खेळ. पुलचा फटका पॉवरफुल आहे का. चेंडू सीमारेषा दिशेने चाललाय. एकच धाव मिळेल. एकच धाव. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. दोन्ही बॅट्समननी आतापर्यंत झापूक झुपूक चांगली बॅटिंग केली. शानदार बॅटिंग करत असताना धावसंख्या 34 धावा धाबलकावरती. स्ट्रायकर बॅट्समन अर्णव. 8 चेंडू आणि 17. समीकरण राईट अप ओव्हर द विकेट. टायमिंग करताना नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु एकच धाव मिळेल. ओव्हर थ्रू झाला. 35 धावा धाबलकावरती. 7 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. प्रेक्षकांना विनंती बसून घ्या. ड्रॉ थोड्याच वेळात होणार आहे. जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हा ड्रॉ असणार आहे. उभे राहू नका. इतकी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुपन तुमच्यापर्यंत पोहोचले पण जे उभे आहेत त्यांच्यासाठी नाही पोहोचले असेल कदाचित. बसलात तर तुम्हालाही कुपन मिळतील. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 16 धावांची. चार्जर संघाने चांगली कामगिरी केली. लालबाग चार्जर लालबाग स्टार असा सामना मैदानावरती. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. समीकरण आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जातंय. आणि आता लिजंड खेळाडूंचा जन्म. सर्व लिजंड खेळाडू राजेंद्र लांजवळ, संदीप शिकारे, दीपक जाधव. We want 6 चेंडू 16. ओ पंचांचा इशारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 चेंडू 16. एवढं स्माइल करताना मी सादिकनं कधीच बघितलं आतापर्यंत. अंपायरिंग करत असताना एन्जॉय करतात. बालपणाच्या काही आठवणी त्यांना आता या ठिकाणी ताज्या झाल्या असतील. उलटा चेंडू इष्टकबल क्षेत्ररक्षक. सर्व पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने अंडरआर्म थ्रो केलाय. डायरेक्ट इन आउट. फलंदाज बाद. सोदरीजी साळवे जे आमचे आधारस्तंभ आहे. दुसऱ्या बाजूला राजेंद्र लांजवळ दोन्ही कॅप्टन असतील. मला वाटतं की आधारस्तंभ पण आहेत. आणि त्याचबरोबर संदीप शिकारे, दीपक जाधव, उदय साळवे, राम मावळे, संतोष गुरव, सुरेंद्र लांजवळ, राजन खोतावडेकर, विकास पवार, संतोष काळे, प्रमोद पवार, किरण वादळ, बाळासाहेब कांबळे, किरण वाणी, विनायक पवार, दीपक जाधव, बाळा लांजवळ, संदीप तळसकर, सागर गुप्ता, महेश गाग, त्रिपुल काडे, अनिल साळसकर, महेश पावसकर. हे बालपणाचे दिवस परत एकदा आठवण करायची असेल तर तुम्ही पण या. लिजंड खेळाडूचा जन्म आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व लिजंड खेळाडू तयार राहा. सुंदर गोलंदाजी अप्रतिम कामगिरी केली इथे. आता अंडरआर्म थ्रो. फलंदाज बाद. सेलिब्रेशन आहे. डीजे मास्टर. लांजवळ आणि त्याचबरोबर सुधीर भाऊ साळवी. मागचा मला पुन्हा एकदा इतिहास आठवतो. सुधीर भाऊ साबळे साहेब मागच्या पर्वामध्ये राजेंद्र शेठ लांजवळ यांनी तुम्हाला पराभूत केलं होतं. परंतु आजच्या या मॅच मध्ये सुधीर भाऊ साळवी आपला संघ जिंकणार का ते देखील पाहूया. पलटवार करणार का.
फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती प्रेक्षक बनलाय. षटका दर्जेदार फटका. चमत्कार होणार का? एक बॉलला 8, 1 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आणि अशा रीतीनं चार्जर संघानं दर्जेदार कामगिरी केली. सेलिब्रेशन आपण त्यांचं पाहू शकता. लालबाग स्टार संघ या ठिकाणी पराभूत होतो, तर चार्जर संघाने हा सामना जिंकलाय.